आपल्या शुभ हस्ते हा शेवटच्या मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत। संतोष नाणेकर तुमचं स्वागत आहे। यस, आज टेनिस क्रिकेटला जे आपण ग्लॅमर पाहतोय, टेनिस क्रिकेटला जी उंची मिळालेली आहे, फक्त क्रिकेटला नाही स्पर्धांना मिळाली, समालोचकांना मिळाली, क्रिकेटपटूंना मिळाली, अंपायर्सना मिळाली, या सगळ्यांना लोकप्रिय करण्यामध्ये ज्या व्यक्तीचा देखील एक महत्त्वाचा वाटा आहे, आज ते आमच्या बरोबरीने आहेत। संतोषजी नाणेकर, कुर्ल्या आपलाच मुंबईकर, आपल्याच मुंबईतील कुर्ला परिसरातील अगदी आमच्यासारखाच म्हणेल 10x10च्या चाळीतील घरातून सुरू केलेला प्रवास आज अखंड जगभरामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या जोरावर आज आपण म्हणतो क्रिकेट कोट्यवधी रुपयांची उड्डाणं घेऊ लागलंय, परंतु संतोष नाणेकर यांचाही त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे। कारण माझं भाग्य आहे त्यांच्याबरोबर BKCला अगदी 100 रुपयाच्या मॅचेस आम्ही एकत्र खेळायचो, अपोजिट सुद्धा खेळायचो, आणि आज आमचा हा मित्र एवढ्या उत्तुंग भरारी घेतोय। आम्हा सगळ्यांना सुद्धा नक्कीच अभिमान आहे कारण त्यांनी घेतलेली मेहनत। कारण आजही जर एखाद्या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज असेल आणि ज्या ठिकाणी कॅमेरामन वगैरे उंचावर असतात किंवा अशी कोणतीही गोष्ट असली, संतोष नाणेकर जी काही काम असेल ना ते स्वतः अगदी त्या उंचावर जाऊन सुद्धा कॅमेरा हँडल करण्याचं काम आज सुद्धा करतात। तर हे काम सातत्यपूर्ण पद्धतीने त्यांनी केलंय आणि म्हणून त्यांना ते यश सुद्धा मिळालंय। आणि पहा आज आयोजन कमिटीने काय निर्णय घेतलाय, फायनल मॅचचा टॉस संतोष नाणेकर यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे। संतोषजी नाणेकर सर, काय म्हणाल या क्षणाविषयी, या स्पर्धेविषयी, आणि आज आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाणार आहे। पहिले लालबाग मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो की ज्यांनी मला ही संधी दिली। आणि लालबागकरांचं माझं नातं खूप जुनं आहे। मी प्रत्येक गेली 5 वर्ष आम्ही यांची स्पर्धा आपण लाईव्ह करतोय आणि दरवर्षी लालबाग प्रीमियर लीगमध्ये काहीतरी नवीन आणायचं हा संकल्प नेहमी tenniscricket.in असतो। आणि माझा त्यांना गेल्या वर्षी शब्द होता की IPL दर्जाचं आपण प्रक्षेपण करू, आणि तो शब्द मी पूर्ण केलेला आहे। जवळपास भारतातली पहिली OB मुंबईत लालबागच्या टुर्नामेंटला लागलेली आहे आणि येणाऱ्या काळात पण आम्ही लालबागच्या टुर्नामेंटसाठी काही ना काही नवीन घेऊन येत जाऊ। आणि मुंबईत तसं म्हणायला गेलं तर मुंबईत भरपूर टुर्नामेंट कमी झाल्या आहेत। चंदू सर तुम्हाला माहीत असेल जसं मुंबईतलं क्रिकेट होतं ते क्रिकेट आता राहिलं नाही आहे। तर लालबागच्या मंडळाला मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मुंबईचे क्रिकेट जपून ठेवलं आहे आणि पुढे घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतील। धन्यवाद। थँक्यू सो मच। आपला मराठमोळा बिझनेसमॅन संतोष नाणेकर, खूप खूप शुभेच्छा। आणि tenniscricket.in असंच उंचावर आणि अजून उंचावर जाओ हीच लालबागच्या चरणी प्रार्थना। थँक्यू सो मच। आणि